काल सोलापूर शहरामध्ये जवळजवळ 118 मिलीमीटरची पावसाची 24 तासात नोंद झाली। त्याच्यामध्ये जवळजवळ रात्री 12 ते 3 ते 3.5 तास अतिशय जोरदार पाऊस झाला। त्यामुळे विशेषतः शहरातला जो पूर्व भाग होता त्याच्यामध्ये शेळगी असेल, विडी घरकुल असेल, दहिटणे असेल या भागात म्हणजे बरेच मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झालं आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा नागरिकांच्या घरातसुद्धा पाणी गेलं। याच्यामध्ये आता सुदैवानं सकाळपासून पाणी कमी झालेलं आहे आणि आता ते पाणी ओसरत असल्यामुळं आमचे लोक आता त्यांना मदत करतात। काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह वगैरे थांबलेला होता, त्या ठिकाणी ते आमच्या मशीन JCBच्या साहाय्याने ते कमी काढण्याचा प्रयत्न करत आहोत। काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बांधकाम झालेले आहेत वगैरे, तर त्याचेसुद्धा मी नोटीस घेतलेलं आहे। त्यांचं नोटीस घेऊन त्यांना काढण्याची पण कारवाई करू। त्याचबरोबर जसं मागच्या महिन्यामध्ये सुद्धा अशी सिमिलर घटना झाल्यानंतर विशेषतः छोटे नाले जे असतात, मोठ्या नाल्याच्या संदर्भात इरिगेशन डिपार्टमेंटकडून जे रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन सर्वे जो आहे दिल्या नदीचा तो सुरू झालेला आहे। जवळजवळ 40% काम त्याचं झालेलं आहे आणि मला वाटतं महिनाभरामध्ये आम्हाला त्याचा अहवाल फायनली मिळेल। आणि इतर जे नाले बाबत त्यांनी आम्हाला इरिगेशन डिपार्टमेंटने अशी सूचना दिली की जे छोटे नाले आहेत ते तुम्हाला आम्हाला महानगरपालिकेला त्याचं रेखांकन करावं लागेल। याचं जे रेखांकन जे आहे ते ऑलरेडी आपल्या ड्राफ्ट DP जे जुने जे आपले गाव नकाशा असतो आणि ॲक्च्युअली जे पाणी त्यांना साधारणतः ऑगस्ट 2008 जे आढळून आलं होतं, तर त्याच्या आधारे जे काही नकाशावर आपल्या प्रारूप DP आहे त्याच्यावर असलेला जो पाण्याची लेवल असेल किंवा मग तो दिसणारा नाला आपल्याला विलेज गाव नकाशावर दिसणारा नाला असेल त्याच्या आउटर बाउंड्रीपासून 6 मीटरपर्यंत आपल्याला बांधकाम करता येत नाही। त्याच्या अनुषंगानेच मोजणी होईल आणि तिची जबाबदारी आमचे जे ज्युनियर इंजिनियर आहेत बांधकाम विभागाचे त्या विभागातले त्यांच्यावर निश्चित करण्यात आलेले आहे। जरी कुठं जर असं अवैध पद्धतीने बांधकाम झालं असेल तर त्या नागरिकांनी आम्हाला नक्कीच सूचित करावं। नाल्यामध्ये झालं आहे किंवा जी काही कुठलंही विहीन हे झालं असेल नक्कीच आम्ही त्यांना पुढील ते नियमानुसार ते बांधकाम करण्यासाठी कारवाई करू। सोलापूर शहरात जे सर्व नाले आहेत, प्रमुख नाल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं आहे, तर त्यांचा सर्वे करून किती दिवसात त्यांना नोटीस दिल्या जातील किंवा कारवाई केली जाईल? जवळजवळ 70 नाल्यांचं आपण काम घेतलेलं आहे। शासनाकडून जवळजवळ 70-80 कोटीचा निधी जो आपल्याला मंजूर झालेला आहे। त्यापैकी बऱ्यापैकी आमचं जे प्रायमरी सर्वे झालं आहे त्यातल्या बऱ्याचशा नाल्यांच्या ठिकाणी घरांचं बांधकाम अवैधरित्या झालेलं आहे। तर जेव्हा आपण आता साधारणतः पावसाळा संपल्यानंतर त्याचं काम सुरू होईल त्यानंतर त्याच्यामध्ये आता ही अशा प्रकारची आपत्ती आपल्याला ओढत असल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी आपल्या सर्वेमध्ये जे नाल्यांच्या ठिकाणी अतिक्रमण आढळून त्या ठिकाणी अतिक्रमण काढून ते नाला बांधण्याचं काम आपण करू। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800।